सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल बघा अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। एक जी आर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। जी आर हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। बघा जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे, अंशकालीन स्त्री परिचारकांच्या मासिक मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे आणि आरोग्य उपकेंद्रामध्ये ज्या महिला आहेत, ज्या अंशकालीन स्त्री परिचारक आहेत, यांच्या मानधनामध्ये राज्य सरकारने दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे। बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये। आता सर्व सेविका ताई मदतनीस ताई म्हणतील की हा व्हिडिओ काय बनवला, याच्यातून आपल्याला काय फायदा। तर ताईंनो, राज्य सरकारने कोणाला किती मानधन वाढवले, किती कोणाला मानधन राज्य सरकार देते, हे सर्व आपल्या सेविका मदतनीसांना जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या आसपास आरोग्य उपकेंद्रामध्ये जर स्त्री परिचारिका असतील तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। तर बघा, आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारकांच्या मासिक मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। स्पष्ट या जी.आर मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। दिनांक तुम्ही याची पाहू शकता 17 मार्च 2026 चा हा जी.आर आहे। बघा जी.आर मध्ये काय म्हटलेलं आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। आरोग्य उपकेंद्र खोल्यांची स्वच्छता करणे, आरोग्य सेविकेंसोबत गृहभेटी देणे, तसेच रात्री अपरात्री परिचारकांसोबत आवश्यक भेटी देणे, गरोदर माता शोधून काढून त्यांना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करणे, गरोदरपणातील तपासणी शिबिर आयोजित करणे, मदत करणे, तसेच प्रसूती पश्चात घरभेट देऊन आरोग्य सेवा पुरवण्यास मदत करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केल्यानंतर तेथे उपस्थित राहणे, लसीकरण सत्रासाठी घरोघरी जाऊन माहिती देणे, सदर लसीकरण सत्रात मदत करणे व लसीकरण गृहाची स्वच्छता करणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांना प्रवृत्त करणे, त्यांना आरोग्य केंद्रात घेऊन जाणे, गर्भनिरोधक गोळ्या वाटपासाठी मदत करणे। पुढे बघा, 7 रोग नियंत्रणाबाबत घरोघरी जाऊन माहिती देणे, विविध आजारांचे रुग्ण आढळल्यास त्यांची माहिती या आरोग्य सेविकास देणे इत्यादी स्वरूपाची कामे करण्यासाठी अंशकालीन स्त्री परिचारकांची नियुक्ती जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते। अंशकालीन स्त्री परिचारकांना त्यांच्या सेवेकरिता मासिक मानधन अदा करण्यासाठी या विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येतो। सध्या स्थितीमध्ये अंशकालीन स्त्री परिचारकांना वित्त विभाग शासन निर्णय 1/3/2019 अन्वये निश्चित केल्यानुसार दरमहा 3000 रुपये एवढं मानधन दिले जात होतं। आता बघा, या कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 1 एप्रिल 2026 पासून एकूण 3000ची पुन्हा वाढ करण्यात आली आहे। म्हणजे त्यांचे मानधन हे दुप्पट करण्यात आलेले आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ राज्यातील आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचारकांच्या मानधनामध्ये 1 एप्रिल 2026 पासून त्यांना 6000 रुपये एवढं मानधन भेटणार असा महत्त्वपूर्ण जी.आर आपल्या समोर आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा जी.आर आहे। बघा, या जी.आर मध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे ज्या अंशकालीन कर्मचारी आहेत, ज्या जिल्हा परिषदांनी त्यांना निवडून म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत ज्या अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांना ह्या मानधनामध्ये त्यांच्या वाढ करण्यात आली। एकूण बघा 39,18,60,000 एवढा निधी त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच बघा, हा जी.आर अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला जर हा जी.आर पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर जाऊन हा जी.आर पाहू शकताय। हा जी.आर दाखवण्याचा, ही माहिती दाखवण्याचा सर्वांसाठी माझा फक्त एकच उद्देश आहे की राज्य सरकारने, केंद्र सरकारने कोणाला किती मानधन वाढवले आणि कशा पद्धतीने वाढवत आहे हे म्हणजे सर्व सेविका ताईंना कळावे, यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।